इतकी सारी टोमॅटो शेतामध्ये आले आहेत, तर म्हटलं चला मग आज टोमॅटो चटणी बनवावी. तसंही माझ्या हातची टोमॅटो चटणी माझ्या घरी सर्वांनाच खूप आवडते. तर त्यासाठी मी घेत आहे ताजी ताजी टोमॅटोज तोडून. तर चला मग, मी आहे जाधव वैजंती, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर टोमॅटो चटणी बनवण्यासाठी मी फटाफट टोमॅटोज तोडून घेतली. इतकी सारी आपण बनवणार नाहीत, पण सगळी टोमॅटोज आपण झाडाची तोडून घेत आहोत. पाहू शकता तुम्ही इथं लाल लाल किती सारे टोमॅटोज लागलेले आहेत. तर हे आहे सगळी काही ऑर्गॅनिक शेती, आणि यातले आपण टोमॅटो आज सगळी काही तोडून घेणार आहोत. पाहू शकता टोमॅटो पूर्ण पिकलेली आहेत आणि हिरवी पण टोमॅटोज खूप आहेत. तर मी सगळी टोमॅटोज तोडून घेतलेली आहेत. एक टोपली भरून आणखीन टोमॅटो इथं आहेत. तर पाहू शकता मी इथं आईला कांदा चिरायचं काम लावलेलं आहे, आणि आई आता पटापट कांदा चिरून देत आहे मला. तर मी टोमॅटो चटणी बनवण्यासाठी जुने कांदे यूज करणार आहेत, ज्याने ते पटकन तळली जातात. तर आई इथं कांदे चिरत आहे. फटाफट आईने ताट भरून कांदे चिरून दिलेली आहेत. तर पाहू शकता इथं ताट भरून आपण कांदे चिरून घेतलेले आहेत. आणि आता इतकं ताट भरून जितकं दिसत आहे तितकं हे होणार नाही, तळून कमी होणार आहे. तर आता टोमॅटो चटणी बनवण्यासाठी इथं चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती कढई ठेवलेली आहे, आणि आता इथं सोले भाजायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला सोल्याचं कूट चटणीसाठी लागणार आहे, त्यासाठी सोले भाजून घेतलेले आहेत. आणि टोमॅटो चटणी सोबत आपण आज तळलेली मिरची बनवणार आहोत, त्यासाठी मिरची देखील आपण तळून घेतलेली आहे. आणि इथं आता कढईत तेल टाकून जिरे मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी तडकल्यानंतर आपण इथं टाकणार आहोत जो आपण कांदा चिरलेला आहे, तो पूर्ण कांदा इथं आपण कढईमध्ये टाकणार आहोत. आणि हा कांदा आपल्याला कढईमध्ये टाकल्यानंतर हलवत राहायचा आहे. तेलामध्ये हा कांदा छान असा तळू द्यायचा आहे. पाहू शकता इथं किती वाफा निघत आहेत. आता हा कांदा तळून तळून कमी होणार आहे. जर तुम्ही कांदा हा परफेक्ट नाही तळला तर कांदा कच्चा लागेल, करकर लागेल, आणि कांद्याचा वास देखील चटणीमध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणून कांदा तळणं छान महत्त्वाचं आहे. आणि इथं आता मी टोमॅटोज घेतलेले आहेत धुवून स्वच्छ, आणि ती आता आपण पटकन कट करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही इथं आपण टोमॅटोज कट करून घेतलेले आहेत. आपण जितका कांदा यूज केला होता तितकी टोमॅटो यूज करणार आहोत. तर आता इथं आपला कांदा हा अर्धा क्वांटिटी आपल्या कांद्याची अर्धी झालेली आहे. आणि पाहू शकता इथं हा कांदा आपला तळून तयार झालेला आहे. पाहू शकता असा लाल होईपर्यंत, एकदम पारदर्शक कांदा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा. तर पाहू शकता इथं मी ज्या लेवलपर्यंत कांदा तळला आहे त्या लेवलपर्यंत तुम्ही कांदा तळायचा आहे, आणि त्यामध्ये टाकायचे आहे आपलं टोमॅटो. मग पूर्ण टोमॅटो आणि कांदा मिक्स करायचा आहे, आणि फुल जाळ लावायचा आहे चुलीला, आणि छान असं टमाटर तळून घ्यायचं आहे. आणि आता इथं टाकायचं आहे आपल्याला स्वादानुसार मीठ. तर जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही भाजी बनवत आहात तर त्या प्रमाणात तुम्ही इथं मीठ टाकायचं आहे. मग छान असं मीठ टाकून ते मिक्स करायचं आहे. इथं आता आपण टाकणार आहोत सगळे मसाले. तर इथं टाकायचे आहे थोडीशी हळद, आणि तिखट टाकायचं आहे आवडीनुसार. जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखट टाकू शकता तुम्ही. 2 चमचे इथं मी लाल तिखट टाकलेलं आहे. आणि तुम्हाला जर इथं हवं असेल तर गरम मसाला किंवा मसाले तुम्ही यूज करू शकता, परंतु मी कुठलाही मसाला न वापरता ही टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. आणि इथं 1 वाटी आपण सोल्याचं कूट टाकलेलं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे पूर्ण मिक्स करत आहे तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही पाहू शकता आता ही आपली 5 ते 10 मिनिट ही चटणी आपण अशीच हलवत राहायचं आहे. आणि हे सगळं काही मिक्स झालं आणि थोडंसं तिखट याच्यामध्ये शिजलं की आपण ही चटणी काढून घ्यायची आहे. तयार आहे तुमची स्वादिष्ट टोमॅटो चटणी. गरम गरम चपाती असेल, भात असेल किंवा भाकरी असेल, कशासोबतही ही चटणी तुम्ही खा. एकदम स्वादिष्ट चटणी ही लागते. तर नक्की करून पहा, आणि जमलं तर चुलीवरती करून पहा. तर पाहू शकता ही टोमॅटोची चटणी आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आणि किती छान एक जीव अशी ही चटणी झालेली आहे. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही कशी बनवली आणि तुम्हाला ही चटणी आवडली की नाही. तर खा प्या मस्त रहा, अशीच रेसिपी बनवत रहा, आपले व्हिडिओ बघत रहा. धन्यवाद.